गंगेनंतर आता गोदावरीच्या पाण्यावरून वादंग सुरू आहे। गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा दावा केलाय। पुढारी न्यूजच्या रिएलिटी चेकमध्ये मात्र निराळच वास्तव समोर आलंय। गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं रिएलिटी चेकमध्ये उघड झालंय। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फसवणूक करतायत असं गोदाप्रेमींकडून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा आता मागणी करण्यात आली आहे। गोदावरी स्वच्छ असेल तर कोट्यावधींचा खर्च का? गोदाप्रेमींनी हा सवाल उपस्थित केला। आताची मोठी अपडेट समोर येते। आताची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। गंगेनंतर आता गोदावरीच्या पाणी प्रश्नावरून आता वादंग निर्माण झालाय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात आता काय निर्णय घेण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आधी गंगेच्या पाण्यावरून वाद झालं, गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य आहे असं प्रदूषण नियंत्रण मंडळाने दावा केलाय। मात्र पुढारी न्यूजने रिएलिटी चेक केलाय। ज्या पुढारी न्यूजच्या रिएलिटी चेकमध्ये मात्र एक निराळच वास्तव समोर आलंय। गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं रिएलिटी चेकमध्ये उघड झालंय। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फसवणूक करतायत असं गोदाप्रेमी म्हणतायत। तर गोदाप्रेमींकडून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा आता मागणी करण्यात आली आहे। गोदावरी स्वच्छ असेल तर कोट्यावधींचा खर्च का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केलाय। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोदेचं पाणी पिऊन दाखवणार का असा सुद्धा सवाल यावेळी आता गोदाप्रेमींनी उपस्थित केलाय। त्यामुळे प्रदूषण नियामक मंडळाच्या या निर्णयावरती आता शंका उपस्थित करण्यात येत आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो दावा केलाय त्या दाव्यावरती मात्र आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय निर्णय घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण गोदावरीचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आता पुढारी न्यूजच्या रिएलिटी चेकमधून समोर आलं। अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केलेला असतानाच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं एक आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि ती आकडेवारी आश्चर्यकारक आणि तितकीच धक्कादायक देखील आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांनी केलेल्या जाहीर आकडेवारीनुसार नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये गुड टू एक्सलंट अशा स्वरूपाचा शेरा देखील या सगळ्या पाण्याच्या आकडेवारीच्या संदर्भामध्ये दिलेला आहे। एकूणच जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी लाखो भाविक भक्तिभावानं श्रद्धेपोटी या ठिकाणी येतात, स्नान करतात आणि वेळप्रसंगी तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन देखील करत असतात। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आता गोदाप्रेमींकडनं देखील नाराजी व्यक्त केली जाते। प्रदूषण नियंत्रण महामंडळानं जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ती आणि नाशिकच्या गोदावरीमध्ये असलेलं जे पाणी आहे यामध्ये मोठी तफावत असल्याचं एकूणच या सगळ्या परिस्थितीनुसार दिसून येत आहे। त्यामुळे नवा वाद उभा राहण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत गोदाप्रेमी देवांग जाने आहेत। त्यांच्या उपस्थितीतच आपण या प्रदूषण नियंत्रण महामंडळानं जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याबाबतचा सत्य परिस्थिती नेमकी काय आहे ती जाणून घेणार आहोत। देवांगजी, तुमचं पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। काय नेमकी ती आकडेवारी आहे आणि काय आपल्याला वाटतं याच्यामध्ये मोठा हा सगळा घोळ दिसतो या आकडेवारीमध्ये? MPCBच्या वेबसाईटवर आपण जर पाहिलं तर जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतची ही आकडेवारी आहे, 12 महिन्याची आकडेवारी आहे। आणि 12 महिन्याच्या आकडेवारीची जर आपण ऑन एन एव्हरेज पाहिली तर ऑन एन एव्हरेज 75 WQI येतोय। वॉटर क्वालिटी इंडेक्स हा 75ची सरासरी येते 12 महिन्यात। म्हणजे 75ची सरासरी म्हणजे गुड टू एक्सलंट जसं आपण आधी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या रिमार्क्स येतो। म्हणजे हे जे पाणी आहे ते स्नानायोग्य तर आहे, त्याबरोबरीने पिण्यायोग्य सुद्धा आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये आरोच्या खालोखाल जसं फिल्टरचं पाणी आपण वापरतो त्या फिल्टरच्या पाण्याच्या बरोबरीने हे गोदावरीचं पाणी शुद्ध आहे। मग जे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी गोदावरी प्रदूषण मुक्तीची जी समिती स्थापन झालेली आहे तो ठोठांड आहे का? बॉम्बे हायकोर्टाने गोदावरी प्रदूषणासंदर्भात वारंवार निर्देश दिलेले ते खोटं बोललेले आहेत का? म्हणजे या प्रकारे जर फसवेगिरी करत असतील आणि या प्रकारे बनवाबिनवी करून आणि AC केबिनमध्ये बसून जर आकडेवारी बनवत असतील तर हे फार धक्कादायक आणि एकदम साफ चुकीचं आहे। कारण की याच्यामध्ये लॅब टेस्ट रिपोर्ट जो असतो तो लॅब टेस्ट रिपोर्ट जनतेसमोर आता आणला पाहिजे आणि त्याच्यामधले जे कोणी दोषी अधिकारी असतील जे या प्रकारे आकड्याची बनवाबनवी करून शासन आणि प्रशासनाची फसवणूक करतात यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। कारण की गोदावरी नदी ही फक्त नदी नसून तिला धार्मिक अधिष्ठान प्राप्त आहे। इथं उत्तरक्रिया विधीसाठी लोक येतात, इथं स्नान विधीसाठी लोक येतात आणि आगामी काळामध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा येणार आहे। म्हणजे येणाऱ्या करोडो भाविकांची हे लोक फसवणूक करताय, शासनाची फसवणूक करताय। अशा अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा 1 सेकंड सुद्धा अधिकार नाही। आपण
आपण या सगळ्या संबंधी गोदावरी नदीतलं पाणी कसं आहे ते थेट जाणून घेऊयात. सुरुवातीला आपण हे मिनरल वॉटर आहे, बिस्लरीची बॉटल आहे, त्याच्यातलं पाणी खरं तर या सगळ्या दरम्यान आपण एका ग्लासमध्ये टाकूयात. आपण जर बघितलं तर हे बिस्लरीचं पाणी आहे, ज्याची शुद्धता आणि ग्लासमध्ये ते अशा स्वरूपात दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला हा रिकामा ग्लास आहे, ज्यामध्ये आता नाशिकच्या गोदावरी नदीचं हे पाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि ते पाणी अशा स्वरूपाचं आहे. एकूणच जर बघितलं तर काही अंशी हिरवा रंग असलेलं हे पाणी आहे, काळसर पाणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे बिस्लरीचं पाणी आहे. मोठी तफावत या ठिकाणी दिसते. हे पाणी सहज माणूस पिऊन घेऊ शकतो, मात्र हे पाणी प्यायला एकूणच माणूस नकार देईल. इतकंच काय तर या पाण्याचा वास देखील घाणेरडा येतोय. एकूणच या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जर बघितलं तर हजारो भाविक, लाखो भाविक दररोजच्या दिवशी या ठिकाणी स्नानासाठी येतात, तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन देखील करतात. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ती बघता एकूणच भाविकांच्या दृष्टीनं देखील ती आकडेवारी धक्कादायक आहे. गोदाप्रेमींकडनं संताप व्यक्त केला जातोय. एका बाजूला नाशिक महानगरपालिका असेल किंवा न्यायालयानं देखील अनेकदा नाशिकच्या गोदावरीमध्ये असलेल्या प्रदूषणावर ताशेरे ओढलेले आहे. त्यामुळे या संपूर्ण बाबीकडे आता प्रदूषण नियंत्रण महामंडळानं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. आणि येत्या काळामध्ये या आकडेवारीवरनं या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा या ठिकाणी स्पष्टपणे फोल ठरताना दिसतोय. कारण पुढारी न्यूजच्या रिएलिटी चेकमध्ये मात्र निराळाचं वास्तव समोर आलं. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत. किरण, धक्कादायक आहे आणि अतिशय गंभीर असा प्रकार आहे. आरोग्याला यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती तीर्थ म्हणून अनेक भाविक प्राशन हे पाणी जे आहे ते प्राशन करतात. मात्र याचा विचार करता आकडेवारी अशा प्रकारची देणं हे धक्कादायक आहे. काय ताजी अपडेट आहेत? कारण आपण त्या संदर्भातला रिएलिटी चेक केलाय. कारण अगदी खरं आपल्याला माहिती आहे की प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडनं वेगवेगळ्या नद्यांच्या संदर्भात आणि पाण्याच्या संदर्भामधले अहवाल सादर केले जातात. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024चा जो प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल आहे त्यामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीचं पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये त्याची थेट रिॲलिटी चेक केला असता ते पाणी पिण्यायोग्य नाही अशा स्वरूपाची स्थिती आहे. इतकंच काय तर त्या पाण्याचा घाणेरडा वास देखील येतो अशा स्वरूपाची स्थिती आहे. गोदाप्रेमींकडनं याबाबतची नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. थेट हे पाणी अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं अशा स्वरूपाचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. जर नाशिकच्या गोदावरीचं पाणी जर इतकं शुद्ध असेल, ते पिण्यायोग्य आणि स्नानायोग्य जर असेल, तर मग नदी प्रदूषणाच्या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी करतात अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित केलेला आहे. अनेकदा याबाबत गोदाप्रेमींनी थेट याचिका दाखल करत नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणासाठी उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतलेली आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये गोदावरीच्या नदीच्या बाबत जे प्रदूषण आहे त्याची एका बाजूला चर्चा सुरू असताना अशा स्वरूपाचा अहवाल समोर आल्यानंतर त्यावर आता टीकेची झोड उठताना दिसते. आणि यावर नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. थेट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची अपेक्षा, मागणी केली जाते. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या संबंधी शासन पातळीवर नेमकी काय दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. करण. नक्कीच किरण, शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण अत्यंत गंभीर अशा प्रकाराची काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.